हरे कृष्ण. तर आपण मागच्या वेळेस हा श्लोक जस्ट सुरुवात केलेली. जन्म ऐश्वर्य श्रुती श्रीभीर एधमान मद पुमान नैवार्हत्य विधातुम वै त्वम अकिंचन गोचरम. तर यामध्ये आपण चार प्रकारचे ताप, चार प्रकारचे मॅडनेस, चार प्रकारचे वेडेपण आपण पाहिलं. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं की एका ताप आलेल्या व्यक्तीला कधी कधी तो तापेमध्ये बडबड करतो, काय चाललंय काही कळत नाही बाहेरच्या जगामध्ये. त्याच प्रकारे कुंती महाराणी इथे भगवंतांना त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणत आहेत की या भौतिक जगातल्या लोकांना ज्यावेळेस चार प्रकारचे हे ताप येतात. कोणते कोणते ताप आहेत चार प्रकारचे प्रभूजी माताजी? जन्म ऐश्वर्य श्रुती श्री म्हणजे काय काय अर्थ होतो त्याचा? हरे अंजली. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण क्षितिजा माताजी. येस माताजी. हा. जन्म ऐश्वर्य श्रुतिश्री म्हणजे जन्म म्हणजे मोठ्या उच्च फॅमिलीमध्ये किंवा हम्म. कुळामध्ये जन्म घेणे. हा. ऐश्वर्य म्हणजे धनाढ्य असणे. हम्म. श्रुती म्हणजे खूप शिकलेला किंवा शैक्षणिक दृष्ट्या प्रगत. आणि स्त्री म्हणजे बहुतेक सौंदर्य. सौंदर्य, काय भौतिक सौंदर्य. तर तुम्ही कोणीही हे समजू नका की ह्या गोष्टी अशाच वाईट आहेत, असं नाहीये. जर असे कितीतरी महान भक्त होऊन गेलेत जे की जन्म ऐश्वर्य श्रुत आणि श्री या चारही गोष्टींमध्ये खूप प्रगत होते, परंतु त्या गोष्टींचा वापर त्यांनी केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये केला. ज्या वेळेस या चार गोष्टींनी माणूस भौतिकदृष्ट्या वेडा होतो, भौतिकदृष्ट्या त्याला उन्मत्त होतो, भौतिकदृष्ट्या मदमत्त होतो किंवा उन्मत्त होतो, त्यावेळेस ह्या चार गोष्टींचा जो ताप आहे आलेला, जो जर आहे, जर म्हणजे आपण म्हणतो ना फीवर, ताप आहे, त्या तापाच्या स्थितीमध्ये भगवंतांचं मनोभावे नामस्मरण करणं आणि भगवंतांना मनोभावे भक्ती करणं हे कुंती महाराणी सांगत आहेत की अवघड होऊन जातं अशा व्यक्तीला ज्याला हे चार ताप आहेत. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल अनुवाद आणि तात्पर्य? मी वाचू? हरे कृष्ण मंजरी माताजी. येस माताजी. पहिल्यांदा प्रभो तुम्ही भौतिक दृष्टीने ना? हा. हरे कृष्ण. प्रभो तुम्ही भौतिक दृष्टीने जे दीनहीन झालेले आहेत अशांना सहजतेने प्राप्त होणारे आहात. भौतिक प्रगती पथावर जो मनुष्य आदरणीय वंश, मोठे वैभव, उच्च विद्या, रूप, यौवन या बाबतीत स्वतःची वृद्धी करण्याचा प्रयत्न करतो तो प्रामाणिक भावनेने तुमच्याकडे येऊ शकत नाही. तात्पर्य वाचायचंय? हा हा माताजी. तात्पर्य: भौतिकदृष्ट्या प्रगत होणे म्हणजे उच्च कुळात जन्म घेणे, गडगंज संपत्ती जवळ असणे, उच्च शिक्षण घेणे, आकर्षक शरीर सौंदर्य असणे होय. सर्व भौतिकवादी अशा संपत्तीसाठी वेडे झालेले आहेत. यालाच भौतिक उन्नती म्हणतात. अशा नश्वर भौतिक गोष्टी मिळवून ते मिथ्या रूपाने गर्विष्ठ आणि मदोन्मत्त होतात. परिणामी भौतिकदृष्ट्या उन्मत्त झालेले असे लोक हे गोविंद, हे कृष्ण असे प्रेमपूर्वक दिव्य भगवन नाम उच्चारण करण्यास अपात्र कुठे गेलं करण्यास अपात्र ठरतात. शास्त्रात असे म्हटले आहे की पापी व्यक्ती जेवढी पापे करण्यास समर्थ नसतो तेवढी पापे एका वेळा भगवन नामाचा उच्चार केल्याने नष्ट होतात. अशी भगवन नाम उच्चारणाची शक्ती आहे. या विधानात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. भगवन नामात वास्तविकपणे अशी शक्ती साठवलेली आहे. अर्थात नामोच्चारणात देखील गुणवत्ता असते. ते भावनेच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. असहाय्य मनुष्य सर्वतोभावे भगवंताचे दिव्य नाम उच्चारू शकेल, परंतु भौतिक समाधानात रमलेला तेच नाम उच्चारेल तर ते सारखे असणार नाही, ते प्रामाणिक असणार नाही. भौतिकतेने उन्मत्त मनुष्य वेळ प्रसंगी भगवंताच्या दिव्य नामाचे उच्चारण भव्य नामाचे उच्चारण करीलही, परंतु ज्या प्रामाणिक भावनेतून ते उच्चारण केले जावे तसे उच्चारण होणार नाही. म्हणून भौतिक प्रगतीची चार तत्वे: 1. उच्च कुळ, 2. अधिक संपत्ती, 3. उच्च शिक्षण,
4 लक्षणीय सौंदर्य ही म्हटली तर आध्यात्मिक विकासाच्या मार्गावरील प्रगती करता अपात्रतेची लक्षणे आहेत. ज्याप्रमाणे अस्वस्थ शरीराचे ताप येणे हे बाह्य लक्षण आहे, त्याप्रमाणे शुद्ध चेतन आत्म्याचे भौतिक आवरण हे बाह्य लक्षण आहे. तापाचे प्रमाण तापाचे प्रमाण अंशांशाने उतरवित जाणे ही पद्धत आहे. उपाय करून तापाला अधिक चढवायचे नसते. कधी कधी अध्यात्मात प्रगत झालेली माणसे भौतिक दृष्टीने अकिंचन झालेली दिसतात, परंतु ते काही नैराश्य नाही. जसा ताप घटणे चांगले लक्षण आहे, तशी अकिंचन अवस्था ही चांगले लक्षण आहे. भौतिकतेची नशा उतरवित जाणे हे जीवनाचे तत्व असावे, कारण असा मद जीवनाच्या ध्येयाबाबत अधिकाधिक भ्रम निर्माण करतो. स्थूल स्तरावर भ्रमित असलेले लोक परमेश्वराच्या धामात प्रवेश करण्यात अगदी अपात्र आहेत. हरे कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्ण. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. खूप खूप सुंदर आणि खूप महत्वाचं तात्पर्य आहे. या तात्पर्यातली एक आणि एक ओळ ही आपल्या जीवनामध्ये खूप मार्गदर्शक आहे. सर्वात अगोदर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगत आहे की कशा प्रकारे या मिथ्या अहंकाराने गर्विष्ठ, मदमत्त झालेले, उन्मत्त झालेले लोक 4 प्रकारच्या तापांनी, म्हणजे की जन्म, ऐश्वर्य, श्रुत आणि श्री, म्हणजे खूप महान कुळामध्ये जन्म, खूप उच्च शिक्षण, खूप सारी संपत्ती आणि भौतिक सौंदर्य, या 4 गोष्टींनी उन्मत्त झालेले लोक भगवंतांचं नामस्मरण भावनेने करू शकत नाहीत. तर भावनेने नामस्मरण करण्याचा अर्थ काय होतो? इथे शब्द वापरलाय कोणती महाराजांनी? नैर्वार हत्य अभिधातुम वै. अभिधातू म्हणजे प्रामाणिक भावनेने भगवंतांचे नामस्मरण करणे. अशा 4 ताप असलेले लोक करू शकत नाही. त्यासाठी आपण एक उदाहरण पाहू शकतो की जर कोणी व्यक्ती ज्याला पोहता येत नाही, तो कुठे पाण्यामध्ये चुकून पडलेला आहे, पाय घसरून वगैरे, आपल्याला काय वाटतं की कशा प्रकारे तो मदत मागण्याचा प्रयत्न करेल? का तो असं म्हणेल, हेल्प, कृपया मदत करा? कशी मदत मागेल तो? प्रभुजीज, माताजीज? खूप अर्थतेने भगवंतांना हाक मारेल. हा, खूप अर्थतेने, म्हणजे त्याच्यात जेवढा काही प्राण आहे तेवढ्याही जोरात ओरडण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून कुणाचं तरी लक्ष जाईल आणि तो त्याच्यामधून, पाण्यामधून बाहेर काढण्यासाठी कोणीतरी त्याला मदत करू शकेल. त्याचप्रमाणे आपण लहान मुलांचं पण उदाहरण श्रील प्रभुपादजी देतात की एखादं लहान मूल आहे ज्याला की अजून बोलता येत नाही, काही महिन्यांचं बाळ आहे आणि त्या बाळाला भूक लागलेली आहे, तर आईला ते कसे कसे बोलवेल ते बाळ? त्या बाळाने जर एकदम छोटस रडलं की बाबा, थोडीफार वेळेस धुसफूस केली आणि शांत झालं, तर आईला कळणार नाही की त्या बाळाला खरीच भूक लागलेली आहे. पण ज्यावेळेस त्या बाळाला लगेच आईचं अटेन्शन पाहिजे आणि लगेच त्याला खूप जास्त भूक लागलेली, लगेच त्याला दूध पाहिजे, त्यावेळेस कशा प्रकारे बोलवेल ते बाळ? पूर्ण अर्थतेने बोलवेल. करेक्ट? तर इथे श्रीमद भागवतम सांगत आहे की जे भौतिकदृष्ट्या उन्मत्त झालेले लोक आहेत ह्या 4 तापांनी, ते भगवंतांचं त्या आर्ततेने, त्या तीव्रतेने नामस्मरण करू शकत नाहीत. असे प्रेमपूर्वक दिव्य भगवन नाम उच्चारण करण्यास ते अपात्र ठरतात. का? कारण त्यांना ती गरजच वाटत नाही, कारण त्यांना भौतिक मदोन्मत्त इतके झालेले असतात की त्या वेडेपणामध्ये त्यांना ही गोष्ट कळत नाही की आपलं जे सौंदर्य आहे, आपलं जे धनसंपत्ती आहे, आपलं जे उच्च कुळातला जन्म आहे, हे नश्वर आहे, क्षणिक आहे, आत्ता आहे, काही दिवसांनंतर राहणार नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण वृद्ध व्हावं लागेल. आपण जर भाग्यवान असो तर, भाग्यवान नसो तर त्याच्या अगोदर पण मृत्यू येऊ शकतो. त्याच प्रकारे ह्या जन्माचा संपल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्याला ह्याच एका कुळामध्ये जन्म मिळणार आहे? नाही माहिती. त्याच्यामुळे ह्या 4ही गोष्टींचा जो ताप आहे, तो, त्याला ताप याच्यासाठी म्हटलंय की ह्या गोष्टी ह्या नश्वर आहेत, क्षणिक आहेत, आणि या क्षणभंगूर गोष्टींना त्यांचा स्वतःबाबत विचार करून माणूस ज्यावेळेस वेडा होतो की ह्या माझ्या आहेत आणि माझ्या उपभोगासाठी बनलेल्या आहेत, त्यावेळेला त्याला भावनेने भगवंतांचं नामस्मरण करण्यामध्ये तो अपात्र ठरतो. त्याच्यामुळे, आणि भगवंतांच्या नामाच्या उच्चारणाची महती ते सांगितली की भगवंतांच्या हरिनामाची एवढी महती आहे की ह्या हरिनामाचं उच्चारण
तेवढी पापे नष्ट करण्यासाठी समर्थ आहेत, जेवढी पापे एखादा व्यक्ती करू पण शकणार नाही. एखाद्या पापी मधला पापी व्यक्ती, जसं आपण उदाहरण पाहतो चैतन्य चरितामृत मध्ये जगाय आणि मधाय यांचं. जगाय आणि मधाय जे की खूप उच्च कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला, परंतु स्वतःच्या पापमय कृत्याने एवढं अधपतन करून घेतलं त्यांनी, की अशा प्रकारचं एकही पापकृत्य नव्हतं जे की त्यांनी केलेलं नव्हतं. उदाहरणार्थ दरोडे घालणे, लोकांची लूटमार करणे, लोकांना मारणे, प्रसंगी प्राणही घेणे, स्त्रियांचा अपमान करणे, चुकीचे कामं करणे, अशा प्रकारचे सर्व प्रकारचे पापकृत्य जगाय आणि मधाय यांनी केले होते. आणि ज्या वेळेस त्यांना कोणी भेटायचं नाही, ते दारूच्या नशेमध्ये भांडण करण्यासाठी, त्यावेळेस ते भाऊ एकमेकांशीच भांडायचे आणि एकमेकांनाच मारहाण करायचे. तर खूप खूप मोठे पापी व्यक्ती अशी त्यांची कुख्याती होती. ख्याती नव्हती, कुख्यात होते ते. आणि श्री नित्यानंद प्रभूंच्या कृपेने ज्यावेळेस त्यांचा उद्धार झाला, त्यावेळेस आपण बघतो की भगवन नामाच्या शुद्ध उच्चार केल्याने नित्यानंद प्रभूंच्या कृपेने त्यांची सर्व पापे, जे की असं सांगितलं जातं की यमराजींचे स्वतःचे जे सेक्रेटरी आहेत चित्रगुप्त, जे की प्रत्येक पापी व्यक्तीचे सर्व पापमय कृत्य नोंद करण्याची त्यांची जिम्मेदारी आहे, ते पण वेगवेगळे वही डायरी लिहून थकून गेले होते जगा आणि मदाय ह्यांच्या पापमय कृत्यांची नोट ठेवण्यासाठी. तर ज्यावेळेस जगाय आणि मदाय यांना श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आणि नित्यानंद प्रभूजींच्या कृपेने उद्धार झाला, यमराजी स्वतः पण बेशुद्ध झाले की एवढे हे पापी लोक, ज्यांचं की पापाची नोट ठेवताना चित्रगुप्त त्यांचे सेक्रेटरी थकत आहेत, त्यांचा कस काय उद्धार झाला एवढ्या सहज. तर सांगण्याचा अर्थ असा की भगवन नामाचा उच्चार हे एवढा शक्तिशाली आहे की एखादा पापी व्यक्ती पण समर्थ नाहीये तेवढे सारे पाप करण्यामध्ये. पण कोणती कंडिशन, कोणती अट दिलेली इथे प्रभूजीच माताजी, कशा प्रकारे तो भगवन नामाचा उच्चार झाला पाहिजे इफेक्टिव्ह होण्यासाठी? येस, कविता माताजी, किरण जाधव प्रभूजी, कशा प्रकारे नाव घेतलं पाहिजे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे अंतःकरणाने, अंतःकरणाने, मनापासून. हा, मनापासून. आणि ते शब्द वापरलेला आहे अभिधातुम. अभिधातू म्हणजे प्रामाणिक भावनेने भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे. जसं आपण त्या बुडणाऱ्या माणसाचं उदाहरण दिलं किंवा लहान बाळाचं उदाहरण दिलं. तो बुडणारा माणूस जर असं शांततेत म्हटला वाचवा आणि खाली गेला तर खालीच जाईल, तो काही पुन्हा वर येण्याची काही चान्स नाहीये. त्याच प्रकारे या भौतिक जगामध्ये जे अडकलेले, या वेगवेगळ्या तापांनी जे उन्मत्त व्यक्ती आहेत, त्यांना जर भगवंतांचं असं प्रामाणिक भावनेने नामोच्चार करायचा आहे, तर सर्वात अगोदर काय करावं लागणार आहे प्रभूजीच माताजीच? अशा व्यक्तींना, 4 प्रकारच्या ताप असणाऱ्या व्यक्तींना गुरूंना शरण जावं लागेल. गुरूंना शरण जावं लागेल. आणि इथे तात्पर्यामध्ये काय सांगितलंय? तात्पर्यामध्ये सांगितले काय करावं लागणार आहे? सर्वात पहिली गोष्ट हरिनाम. हरिनाम. ओके. अजून पहिलं काय करावं लागणार आहे? हरिनाम तर आहे, पण आपण म्हणत आहोत की हरिनाम ते प्रामाणिक भावनेने घेऊ शकत नाही, कारण त्यांना ताप वाढलेला आहे त्यांचा. कविता माताजी, अनम्यूट केलेलं तुम्ही, काही सांगायचं आपल्याला? हा, हरे कृष्ण प्रभूजी, येस दंडवत माताजी, प्रणाम. दंडवत. असं तेच सांगायचं होतं की मनानेच प्रामाणिक याच्यानेच अंतःकरणानेच भक्ती करणे, हे हा, सांगायचं. आणि इथे तात्पर्यामध्ये सांगितलंय की सर्वात अगोदर त्यांचा ताप कमी करावा लागेल. तापाचे प्रमाण अंशाने उतरवित जाणे ही पद्धत होय. जर त्या व्यक्तीचा ताप जर कमी केला नाही तर त्याला बाकीचं काही कळणार आहे का प्रभूजीच माताजीच? कधी तो प्रामाणिक भावनेने नाव घेऊ शकणार आहे का? ताप जर तेवढाच राहिला तर घेऊ नाही. शकेल? नाही घेऊ नाही. शकणार. हा. तर त्याच्यामुळे भागवत काय सांगत आहे? ज्याप्रमाणे अस्वस्थ शरीराचे ताप येणे हे बाह्य लक्षण आहे, की ताप आला म्हणजे की काहीतरी गोष्ट शरीरामध्ये बरोबर नाहीये आणि ज्याच्यासोबत आपल्या पेशी ज्या आहेत त्या युद्ध करत आहेत, ती बरोबर नसणारी गोष्ट, विषाणू म्हणा, ज्याला आपण व्हायरल फीवर म्हणतो, त्या विषाणूला क्षमवण्यासाठी आपल्या पेशी ज्यावेळेस युद्ध करतात त्यावेळेस आपल्या शरीराचं तापमान वाढून त्यांना ताप येणं असं म्हणतात.
तर ताप येणं ज्या प्रकारे अस्वस्थ शरीराचं लक्षण आहे, त्याच प्रकारे हे भौतिक जे 4 प्रकारचे ताप आहेत, उच्च कुळ, अधिक संपत्ती, उच्च शिक्षण आणि लक्षणीय सौंदर्य, भौतिक सौंदर्य, ह्या 4 तापाचं काय दर्शवतं की आत्मा जो आहे त्याच्यावर पण हे शुद्ध चेतन आत्म्याचे भौतिक आवरण हे बाह्य लक्षण आहे, की बाबा तो आत्मा मायेच्या आवरणाने पूर्णपणे कवर्ड झालेला आहे. याचं हे लक्षण आहे 4 प्रकारचे ताप. तर सर्वात अगोदर आपल्याला करावं लागेल की या तापाचं प्रमाण अंशाने उतरावं लागणार आहे. तरच त्या व्यक्तीला कळेल की मला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. त्यामुळे या अशा भक्तांना, जे की भगवंत ज्यांचं पूर्ण प्रकारे संपत्ती बनतात, त्या भगवंतांना काय म्हटलेलं इथे, त्वाम अकिंचन गोचरम, की अकिंचन म्हणजे कोणत्या सगळ्या भौतिक इच्छा ही त्यांची एस्पिरेशनला आपण मराठीत काय म्हणतो, एस्पिरेशनला मराठीत काय म्हणतो प्रभूजीच माताजी? प्रेरणा. 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 हा, ज्या भौतिक प्रेरणा ज्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण प्रेरणा जीवनामध्ये ठेवणे मोठं होण्याचं, चांगले गुण मिळवण्याची, चांगली पदवी प्राप्त करण्याची, पण हे सर्व प्राप्त करण्याचं जे एक प्रयोजन हे पाहिजे की आपण कशा प्रकारे ह्या गोष्टींचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग करू. जर भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग नाही केला तर ह्या सगळ्या गोष्टी आपला तापच वाढवतील. त्याच्यामुळे भगवंत हे अशा व्यक्तींची प्रॉपर्टी, अशा व्यक्तींची संपत्ती म्हणून सांगितलंय जे की अकिंचन गोचरम आहेत. अकिंचन म्हणजे भौतिक गोष्टींबद्दल ज्यांना स्वतःच्या इंद्रिय तृप्तीबद्दल वापरण्यासाठी, उपभोग करण्यासाठी ज्यांच्या प्रेरणा नाहीये जीवनामध्ये, अशा व्यक्तींचे अकिंचन. किंचन म्हणजे खूप साऱ्या भौतिक इच्छा बाळगणे, आणि अकिंचन म्हणजे कोणतीही भौतिक प्रेरणा न ठेवणे. अशा कोणतीही भौतिक प्रेरणा न ठेवणारे, स्वतःच्या उपभोगासाठी न ठेवणाऱ्या व्यक्तींचे भगवंत हे काय आहेत, संपत्ती आहेत. आणि शास्त्रामध्ये याचे खूप छान उदाहरणं मिळतात आपल्याला, अशा व्यक्तींचे जे की ह्या भौतिक तापांनी मदोन्मत झालेले होते, आणि त्या मदोन्मत स्थितीमध्ये त्यांना भगवंतांच्या महान भक्तांच्या प्रती त्यांच्याकडून अपराध झाले. ज्या प्रकारे त्यांचं वागणं असायला पाहिजे त्यांच्या श्रेष्ठ स्थितीवर, त्या प्रकारचं त्यांचं वागणं राहिलेलं नाही. कशामुळे राहिलेलं नाही? या 4 तापांनी ते मदोन्मत्त झाले होते. तर पहिल्या व्यक्तींचं उदाहरण येतं श्रीमद भागवतम मध्ये. आपल्या सगळ्यांना कुबेर माहित आहे? कुबेर, हो. जे की हो. देवतांचे ट्रेजरर म्हणजे खजिनदार, देवतांचे खजिनदार आहेत. खूप श्रीमंत, अमाप संपत्ती, भौतिक संपत्ती, टाटा, बिर्ला, अंबानी यांची संपत्ती, किंवा बिल गेट्स, एलन मस्क यांची संपत्ती कुबेराच्या संपत्ती समोर काहीच नाहीये. तर अशा कुबेरांची जे 2 मुलं होते, त्यांचं नाव होतं नल कुबेर आणि मणिग्रीव. तर यांची गोष्ट आपण 10व्या स्कंदामध्ये येते, की ज्यामध्ये सांगितलंय की आपल्या वडिलांच्या अमाप धनसंपत्तीमुळे, आपण ज्याला बडे बाप का बेटा म्हणतो, की एवढा ताप या भौतिक संपत्तीचा आणि भौतिक उपभोगाचा या 2 मुलांमध्ये चढलेला होता, की असं सांगितलं जातं की एकदा स्वर्गलोकामध्ये एका तलावामध्ये जलक्रीडा करत असताना तिथल्या अप्सरांसोबत वगैरे, हे 2 जे भाऊ होते, नलकुबेर आणि मणिग्रीव, जे की कुबेरांचे मुलं आहेत, एवढे मदोन्मत होते दारूच्या नशेमध्ये आणि त्या स्त्रियांच्या संगतीमध्ये आणि स्वतःच्या वडिलांच्या संपत्तीच्या नशेमध्ये, की त्या ठिकाणाहून भगवंतांचे शुद्ध भक्त श्री नारद मुनी ज्यावेळेस जात होते, त्यावेळेस तिथल्या स्त्रियांनी लज्जेने स्वतःला व्यवस्थित झाकून घेतलं आणि नारद मुनींना नमस्कार केला. परंतु हे जे 2 भाऊ होते, जे की जन्म, ऐश्वर्य, श्रुतश्री या गोष्टींमुळे मदोन्मत झालेले होते, ते भगवंतांच्या अशा शुद्ध भक्तांचं तिथं जी उपस्थिती होती, त्यांना ती स्वतःच्या इंद्रिय भोगामध्ये डिस्टर्बन्स, त्यांना स्वतःच्या इंद्रिय भोगामध्ये अडथळा वाटू लागला, आणि त्यांनी नारद मुनींना कोणत्याही प्रकारे स्वतःचा आदर
केला नाही. तर ऑब्व्हियसली स्वाभाविकता भगवंतांच्या शुद्ध भक्तांना या भौतिक आदर सत्काराची काही अपेक्षा नसते. परंतु या दोन भावांवर स्वतःची कृपा दाखवण्यासाठी, कारण ते 4 प्रकारच्या तापांनी मदोन्मत्त झालेले होते, नारद मुनींनी त्यांना आपली कृपा देण्याचं ठरवलं. आणि त्यांचा तो ताप उतरवण्यासाठी नारद मुनींनी त्यांना एक भागवत सांगते की बेनेडिक्शन कर्स, नारद मुनींनी एक शाप दिला, पण त्या शापाला भागवत हे शाप म्हणत नाहीये. बेनेडिक्शन कर्स म्हणजे आशीर्वाद ठरणारा शाप दिला नारद मुनींनी त्यांचा ताप उतरवण्यासाठी. आणि कोणता शाप प्राप्त झाला, कोणती गती प्राप्त झाली नलकुबेर आणि मणिग्रीव यांना? ते वृक्ष बनले. हा, वृक्ष बनले. पण आशीर्वाद कशा प्रकारे प्राप्त झाला माताजी? तो वृक्ष जन्म घेण्याचा जो शाप होता तो आशीर्वाद कशामुळे बनला? हा, नंद महाराजांच्या अंगणामध्ये ते 2 वृक्ष बनून राहिले आणि कृष्णांनी उद्धार केला मग त्यांचा. ते हा, उखळबंधन. हा. हा. तर असं सांगितलं जातं की नंद महाराज, यशोदामाई आणि रोहिणी माता या 3 व्यक्तींशिवाय दुसरे कोणते जीव ज्यांना की श्री भगवंत कृष्ण आणि बलरामजी यांच्या बाल्यलीला जेवढ्या छान प्रकारे पाहायला मिळाल्या, तर नंद महाराज, यशोदामाई आणि रोहिणी माता यानंतर हे जे 2 वृक्ष होते, अर्जुन वृक्ष होते नंद महाराजांच्या प्रांगणामध्ये, या 2 वृक्षांना भगवंतांच्या बाल्यलीला ह्या पाहायला सगळ्या मिळाल्या लहानपणीच्या. कारण ते नंद महाराजांच्या अंगणामध्येच त्यांचं ठिकाण होतं राहण्याचं. त्या ठिकाणी ते वृक्ष ह्या रूपामध्ये होते. आणि नंतर जसं माताजींनी सांगितलं त्या प्रकारे भगवंतांनी स्वतः या दोन्ही भावांचा, जे की वृक्ष योनीमध्ये अनेक अनेक शेकडो वर्ष अडकलेले होते, त्यांचा उद्धार केला उखळबंधन लिहिल्यानंतर. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या उद्धाराने आणि भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत श्री नारद मुनी यांच्या कृपेने त्यांचा हा भौतिक ताप उतरण्यासाठी मदत झाली आणि ते पुन्हा भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थिर झाले. तर अशा प्रकारे आपल्याला ही गोष्ट कळाली प्रभूजीच माताजीच की कशा प्रकारे हा भौतिक ताप अंशाने उतरवणं खूप आवश्यक आहे. कारण जोपर्यंत हा ताप उतरणार नाही तोपर्यंत तो व्यक्ती प्रामाणिक भावनेने भगवंतांना कधीही शरण जाऊ शकणार नाही. कुणाला काही प्रश्न आहे यावर? कशा प्रकारे ताप उतरवणं गरज आहे आणि कशा प्रकारे तो ताप उतरवला जातो भगवंतांद्वारे? हरे कृष्ण. हरे प्राणी. कृष्ण. हरे कृष्ण. येस, किरण जाधव प्रभूजी. एक शंका म्हणजे हे 4 जे भौतिक दृष्ट्या प्रगत होण्यासाठी या 4 चा ताप असं आपण यामध्ये म्हटले. तर माझा प्रश्न, आपले जे गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे असफल भक्तांना पुढील जन्मामध्ये याच कॅटेगरीमध्ये आपले पुनर्जन्म होतो ना, होतो, बरोबर उच्च आहे, हा. बरोबर आहे. तर त्यांचा जन्म तिथं झाल्यानंतर त्याला काय म्हणायचं? तापच म्हणायचा? सी, असफल? हा. भौतिक संपत्ती ऍज इट इज जशी आहे तशी हा ताप किंवा वरदान याच्यावर ठरू शकतं प्रभूजी की ती संपत्ती आपण कशा प्रकारे वापर करत आहोत. जर आपण लक्ष्मीचा वापर जर भगवंतांच्या सेवेमध्ये केला तर ते निश्चितच वरदान आहे. ज्या प्रकारे आपण खूप साऱ्या महान भक्तांचं उदाहरण पाहतो, बली महाराजांचं पाहतो, त्यांनी पूर्ण 3 लोकांचं राज्य वामनदेवांना भिक्षेमध्ये देऊन टाकलं आणि तरीही कोणती गोष्ट त्यांनी गमावली नाही. सर्व भगवंतांच्या कृपेने सर्व व्यवस्थित त्यांना प्राप्त झालं सुतल लोकामध्ये. तर 6व्या अध्यायामध्ये जसं सांगितलं की जे की योगी आपल्या योगिक क्रियेमध्ये, विशेषतः भक्त जे की आपल्या भक्तीमध्ये पूर्णत्वास जाऊ शकत नाही याच जन्मामध्ये, त्यांना पुढच्या जन्मामध्ये जर त्यांनी खूप काळापर्यंत भक्ती पूर्ण केलेली आहे तर त्यांना एका महान भक्तांच्या घरी जन्म मिळतो. किंवा जर थोड्या काळाकरता भक्ती पूर्ण केलेली आहे आणि त्यांचे भौतिक इच्छा, भौतिक उपभोगाच्या काही आहेत तर त्यांना एका श्रीमंत कुळामध्ये जन्म मिळतो. तर श्रीमंत कुळामध्ये जन्म मिळाल्यानंतर कशा प्रकारे ते भक्त त्या उपलब्धीचा उपयोग करतात त्यावर अवलंबून आहे की
ती भौतिक संपत्ती त्यांच्यासाठी भौतिक तापाच्या रूपामध्ये कार्य करेल का वरदानाच्या रूपामध्ये? जर कोणी मदोन्मत झालं आणि त्या संपत्तीचा उपभोग करण्याच्या इच्छेमध्ये भगवंतांची भक्ती जर पाठीमागे राहिली तर निश्चित ताप वाढेल आणि भगवंतांना उपाय करावे लागतील तो ताप कमी करण्यासाठी प्रभूजी. ठीक आहे. तर श्रीमंत कुळामध्ये जन्म घेणं हा तसं हे नाहीये वाईट गोष्ट, पण जर मदोन्मत्त होत असू तर निश्चित आपल्याला कळायला पाहिजे की आपण स्वतःचा ताप वाढून घेत आहोत. आणि आपण जर भगवंतांना शरण जायचं तर भगवंतांना आपल्याला जर स्वतःची कृपा प्रदान करायची आहे तर अगोदर आपला हा ताप अंशाने कमी करणं आवश्यक आहे. हो. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून एक छान उदाहरण भागवतामध्ये येतं अशा प्रकारच्या व्यक्तीचं ज्यांना पण ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे ताप सांगितले आहे 4 प्रकारचे, त्यांच्यापैकी ताप खूप वाढला होता. तर ह्या 4 तापांमध्ये सांगितलेलं आहे प्रभूजीज माताजी, जन्म ऐश्वर्य श्रुतश्री, उच्च कुळ, उच्च शिक्षण, जन्म ऐश्वर्य, खूप सारी अधिक संपत्ती आणि भौतिक सौंदर्य. तर ह्या 4 तापांमध्ये सगळ्यात जास्त डोक्यामध्ये चढणारा ताप कोणता आहे प्रभूजीज माताजी? तसे तर सगळेच एकापेक्षा एक जास्त आहेत, पण तरी आपल्या समजानुसार ह्या 4 तापांपैकी सगळ्यात जास्त ताप कोणता वाढू शकतो? ऐश्वर्य. ऐश्वर्य. खूप छान माताजी. तर भौतिक ऐश्वर्य ही अशी गोष्ट आहे की ज्याचा ताप खूप लवकर आणि खूप जास्त वाढतो आणि माणूस वेडा होतो. ज्या प्रकारे आपण नलकुबेर आणि मणिग्रीव यांचं उदाहरण पाहिलं. अजून एक उदाहरण शास्त्रामध्ये येतं 6व्या स्कंदामध्ये, 6व्या-7व्या स्कंदामध्ये भागवतमच्या येतं इंद्राचं उदाहरण की इंद्र हे देवतांचे राजा आहेत, देवराज इंद्र, आणि त्यांच्याकडे पण खूप सारी संपत्ती आहे, खूप सारे भौतिक उपभोगाची साधनं आहेत. तर इंद्रांनी एकदा त्यांच्या दरबारामध्ये काही मनोरंजनाचे कार्यक्रम, काही अप्सरांचा डान्स वगैरे सुरू असताना त्या ठिकाणी इंद्रांचे जे गुरु आहेत, इंद्रांचे गुरु कोण आहेत? देवतांचे गुरु बृहस्पती. बृहस्पती. तर हे बृहस्पती एकदा इंद्राच्या दरबारामध्ये आलेले असताना इंद्रांनी असा विचार केला की हे तर नेहमीच येतात, काल पण आले होते, परवा पण आले होते, तर एवढं काय विशेष याच्यामध्ये? तर आपण मराठीमध्ये म्हणतो की अतिपरिचयात काय होते? अवज्ञा. अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा, किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फॅमिलिअरिटी ब्रिंग्स कंटेम्प्ट, की अशा प्रकारे परिचयात अवज्ञा होऊन इंद्र हे विसरून बसला की आपल्याकडे जे कोणती भौतिक प्राप्ती आहेत केवळ आणि केवळ आपल्या गुरूंची कृपा आहे, आणि अशा गुरूंचा व्यवस्थितपणे आदर सत्कार करण्याची पण त्याला गरज वाटली नाही. तो त्याच्या सिंहासनावर तसाच बसून राहिला अप्सरांचं नाच गाणं वगैरे पाहण्यामध्ये. आणि त्याचे जे गुरु आले होते बृहस्पती, जसं की आपण नारद मुनींच्या केसमध्ये सांगितलं, भगवंतांच्या शुद्ध भक्तांना या भौतिक आदर सत्काराची काही लालसा नाहीये, परंतु ते अशा भौतिक तापांमध्ये मदोन्मत झालेल्या जीवांवर आपली कृपा प्रदान करायचं ठरवतात, जेणेकरून त्या व्यक्तींचा ताप तसाच राहू नये. कारण तो जर ताप तसाच राहिला तर भगवान नामाचा प्रामाणिक भावनेने उच्चारण करण्यासाठी ते कधी भगवंतांना शरण जाऊच शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्या विशेष कृपेने तर बृहस्पतींनी काही म्हटले पण नाही इंद्राला, कोणता शाप पण दिला नाही, परंतु ते राज दरबारातून आले तसेच निघून गेले. कारण त्यांचे जे शिष्य होते इंद्र, ते त्या भौतिक उपभोगामध्ये अप्सरांच्या नाच गाण्यामध्ये इतके गुंतलेले होते की त्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती अनादर केला आणि त्यांना दरबारमध्ये येताना पाहून न पाहिल्यासारखं केलं, किंवा स्वतःचा जो भौतिक उपभोग आहे तो सुरू ठेवला. आणि अशा प्रकारे गुरूंचा अपमान केल्यामुळे बृहस्पती तिथून निघून गेले आणि त्यांच्या निघून जाण्यासोबत इंद्राची जी काही शक्ती होती ती सर्व क्षीण झाली. आणि त्यानंतर बली महाराज, जे की असुरांचे राजा होते आणि त्यांचे असुरांचे जे गुरु होते शुक्राचार्य,
त्यांच्या प्रती बली महाराजांनी आणि सर्व असुरांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सेवा करून, त्यांना प्रसन्न करून, आपल्या गुरूंना प्रसन्न करून त्यांनी खूप सारी शक्ती प्राप्त केली. आणि इंद्राने अशा प्रकारे आपल्या गुरूंना अपमान करून आपली शक्ती क्षीण करून टाकली. आणि त्यानंतर बली महाराजांनी आणि बाकीच्या सर्व त्यांच्या असुर सहकार्यांनी मिळून इंद्रपुरी म्हणजे स्वर्गलोकावर आक्रमण केलं. आणि इंद्रानी स्वतःची जी शक्ती होती आपल्या गुरूंच्या प्रती अपमान करून, अनादर करून क्षीण झालेली, इंद्र बिलकुल समर्थ नव्हता बली महाराजांचा प्रतिकार करण्यामध्ये. आणि इंद्र आणि बाकीचे देवता त्यांना अक्षरशः स्वर्गलोक सोडून पळून जावं लागलं. आणि त्यानंतर ते ब्रह्मांकडे गेले आणि ब्रह्माजींनी पण इंद्रांना खूप झापलं की हे इंद्र, आपण खूप मोठी चूक केलेली आहे, आपण आपल्या गुरूंचा अनादर केलेला आहे या भौतिक तापांमुळे मदोन्मत होऊन. तर तुम्ही सध्या, माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही सध्या बिलकुल पात्र नाही आहेत असुरांचा सामना करण्यासाठी, त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी. तुमच्यासाठी चांगलं राहील की तुम्ही इथून निघून जा लगेच. तर अशा प्रकारे आपण बघतो की एवढे, आणि ऑफकोर्स आपण इंद्रांना कधी खाली समजू नये, कारण भगवंतांची विशेष कृपा त्यांना पुन्हा पुन्हा प्राप्त झाली. अशी कोणती चूक ज्यावेळेस त्यांच्याकडून होत गेली. पण आपण आपल्या जीवनामध्ये एक धडा निश्चित घेऊ शकतो की इतक्या उच्च स्तरावरचे देवतांचे राजा, त्यांना पण ह्या 4 प्रकारच्या तापांनी कधी ते मदोन्मत होऊ शकतात. तर प्रभूजीज, माताजीज, तुमची, माझी, आपली काय अवस्था आहे? आपण किती काळजी घ्यायला पाहिजे की या 4 प्रकारचा ताप कधी डोक्यामध्ये आपल्या जाऊ नये. कारण ह्या 4 प्रकारचा ताप जर डोक्यात गेला तर भगवंतांचं प्रामाणिकपणे स्मरण करणं खूप खूप आपल्यासाठी अवघड होत जाईल. कुणाला काही याच्यावर प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज, आपल्या सगळ्यांना कळालं हा श्लोक? वेगवेगळ्या प्रकारचे 4 ताप त्यांना उतरवणं कशा प्रकारे आवश्यक आहे, आणि भगवंत आणि त्यांचे शुद्ध भक्त जर ते ताप एका लेवलच्या वर जर झाले त्यांच्या भक्तांमध्ये, तर कशा प्रकारे एका अंशाने ते ताप उतरवून पुन्हा त्यांना भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडणं भाग पाडतं. आणि कधी कधी हे भौतिक ताप उतरवण्याची जी क्रिया आहे ती साधारण नसते, खूप जास्त त्याच्यामध्ये त्रास पण होऊ शकतो. कुणाला काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण नाही प्रभूजी. ओके ओके आपण पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, तर मागच्या श्लोकामध्ये कुंती महाराणी सांगितलंय की त्वम अकिंचन गोचरम, की हे प्रभू, तुम्ही अशा अकिंचन भक्तांची संपत्ती आहात जे की अकिंचन, भौतिक दृष्ट्या पूर्णतः त्यांनी भौतिक गोष्टींचं आपल्या उपभोगासाठी इच्छा ज्या आहेत त्या इच्छेपासून ते पूर्णपणे मोकळे झालेले आहेत. आणि कोणत्या इच्छेमध्ये गुंतलेले आहेत असे भक्त? अकिंचन भक्त भगवंतांच्या सेवेमध्ये. सेवेमध्ये. हा, तर भगवंतांची सेवा, भगवंतांना प्रसन्न करणं ही ही त्यांची प्रेरणा आहे, ना की भौतिक गोष्टींचा उपभोग करणं. तर अशा व्यक्तींची संपत्ती भगवंत सांगितलं आहे, सॉरी, अशा व्यक्ती भगवंतांना सहजपणे प्राप्त करू शकतात, भगवंतांचं प्रामाणिकपणे नामस्मरण करू शकतात, असं कुंती महाराणींनी सांगितलं आहे. तर आता पुढचा श्लोक पण खूप सुंदर आहे. तिथे कुंती महाराणी सांगतात की अशा प्रकारचे व्यक्ती जे की भौतिक दृष्ट्या पूर्णतः अकिंचन आहेत, भगवंत कशा प्रकारे त्यांचं वित्त, वित्त म्हणजे धनसंपत्ती, कशा प्रकारे अशा व्यक्तींची भगवंत संपत्ती, त्यांची प्रॉपर्टी होऊन जातात जे की पूर्णतः भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित आहेत, आणि ज्यांना भौतिक उपभोगापासून ते काय झालेले आहेत, ते निवृत्त झालेले आहेत, त्यांना भौतिक उपभोगाची इच्छा नाहीये. तर खूप सुंदर श्लोक आहे, आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. नमो अकिंचन वित्ताय, नमो अकिंचन वित्ताय, निवृत्त गुणवृत्त निवृत्त गुणवृत्तये, आत्मा रामाय शांताय, आत्मारामाय शांताय, कैवल्यपतये नमः. कैवल्यपतये नमः. तर या श्लोकामध्ये कुंती महाराणी भगवंतांना उद्देशून वेगवेगळे त्यांच्या भक्तांचे गुण प्रशंसा करत आहेत, भक्तांच्या गुणांचं गुणगान करत आहेत, की भगवंत कोणत्या भक्तांचे
पूर्ण स्वामी आहेत ते अशा प्रकारच्या भक्तांचं की जे अकिंचन, भगवंतांना म्हटलेलं आहे अकिंचन वित्ताय, असे भगवंत जे की धनसंपत्ती आहेत अशा भक्तांचे जे की भौतिकदृष्ट्या पूर्णतः अकिंचन आहेत. आणि भौतिकदृष्ट्या पूर्णतः अकिंचन असणं म्हणजे गरीब असणं आहे का प्रभूजीच माताजीच? काय अर्थ आहे त्याचा अकिंचन असणं म्हणजे? नमो अनासक्त. अनासक्त. खूप छान प्रभूजी. अनासक्त म्हणजे भौतिक तापांपासून जे की अनासक्त आहेत, हे भगवंताने दिलेले जे कोणते धनसंपत्ती असू, सौंदर्य असू, शिक्षण असू किंवा उच्च कुळात जन्म असू, ते केवळ आणि केवळ नश्वर आहे, ह्याच जन्मासाठी आहे. आणि मी या सगळ्या गोष्टींचा वापर भगवंतांच्या सेवेतच करायला पाहिजे, असे भक्त म्हणजे अकिंचन भक्त आहेत. तर कुंती महाराणी ते म्हणत आहेत की अशा अकिंचन भक्तांची जी धनसंपत्ती आहे, अशा भक्तांना माझा अशा भगवंतांना, भक्तांना नाही, अशा भगवंतांना जे की अकिंचन भक्तांची धनसंपत्ती आहे, त्या भगवंतांना माझा नमस्कार असो. आणि अजून कोणतं दुसरा गुण कोणता सांगितलाय भगवंतांच्या भक्तांचा? निवृत्त गुणवृत्त ए, की ज्या प्रकारे भगवंत कृष्ण हे 3 गुणांच्या पलीकडे आहेत, सत्व, रज आणि तम, या 3 गुणांचा स्पर्श भगवंतांना कधीच होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे केवळ भगवंतच नाही, तर भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत ते पण या 3 गुणांच्या, सत्व, रजस आणि तम, या 3 गुणांच्या निवृत्त गुणवृत्त आहे, या 3 गुणांच्या प्रभावाच्या पलीकडे जातात, ह्या प्रभावाला पार करतात भगवंतांचे शुद्ध भक्त. आणि त्याच प्रकारचे भगवंत आणि त्यांचे भक्त कशा प्रकारे आहेत? आत्मरामाय. आत्माराम या शब्दाचा अर्थ काय प्रभूजीच माताजीच मराठीमध्ये? आत्माराम म्हणजे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आपल्या म्हणजे आत्मामध्ये रममाण होणार नाही, म्हणजे रममान, स्वतःमध्येच रम होणार नाही. हा, आत्मसंतुष्ट, आत्मसंतुष्ट. पूर्णतः संतुष्ट व्यक्ती. तर भगवंत हे आत्मारामाय आहेत आणि शांत आहेत. तर 2 प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींसाठी भगवंत हे वेगवेगळ्या प्रकारे आदान प्रदान करतात. भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या प्रती भगवंत हे कृपेने आदान प्रदान करतात, की त्यांच्याकडून काही चूक जरी झाली, त्यांना कधी मदतीचा हात लागला, भगवंत जरूर त्यांना त्या भौतिक सागरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर करतील. परंतु जे आसुरिक व्यक्ती आहेत, का भगवंत त्यांच्या प्रती काही आकस ठेवतात का प्रभूजीज माताजीज? जे आसुरिक प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत, भगवंत आकस ठेवतात का त्यांच्या प्रती? ठेवत नाहीत प्रभूजी, नाही ठेवत नाहीत कोणाची, ठेवत कुणाच्याच प्रती नाही. तर परंतु अशा आसुरिक प्रवृत्तीच्या व्यक्तींप्रती एक करतील भगवंत, की न्यूट्रॅलिटी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तटस्थता, की भगवंत जर कोणी पाप करण्याची इच्छा ठेवत आहे तर भगवंत त्याच्या प्रती तटस्थ राहतात. तटस्थ म्हणजे परमात्म्याने परवानगी दिल्याशिवाय व्यक्ती एकही चुकीचं काम करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल हे तर प्रभूजी चुकीचं आहे, भगवंत का त्याला परवानगी देत आहेत? कारण भगवंत हे आपल्या प्रत्येक अंशाचा, जीवाचा जी स्वतंत्रता आहे छोटीशी, त्या स्वतंत्रतेला मानतात. की भगवंताला असं नकोय की बळजबरीने तू माझी भक्ती कर भक्ता, तुझी इच्छा आहे व्यक्ती की पापमय कृत्य करायची, भगवंत त्याला पण परवानगी देतील. जसं की ज्यावेळेस कोणते गुन्हेगार कोणता गुन्हा करतात, एखादा चोर चोरी करतो, एखादा व्यक्ती कोणत्या दुसऱ्या व्यक्तीप्रती हिंसा करतो, तर काय आपल्याला वाटत आहे ती व्यक्ती ती गोष्ट तशीच करू शकत आहे? जोपर्यंत परमात्म्याची परवानगी नाहीये, व्यक्ती कोणतीच कार्य करू शकत नाही. स्वतःचा हात पण आपण उचलू शकत नाही, हे बोट पण हलू शकत नाही, जोपर्यंत आपल्याला परमात्मा परवानगी देत नाही. तर भगवंतांचे 2 प्रकारचे गुण आपण इथे हे बघतो, की भगवंतांच्या भक्तांच्या प्रती ते काय राहतात? कृपाळू राहतात. त्यांना मदत पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडून काही चुका होतात त्या पण पोटामध्ये आपल्या सामावून घेतात. परंतु जे आसुरिक प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल भगवंत तटस्थ राहतात. तटस्थ म्हणजे की त्यांच्या स्वतंत्रतेचा ज्या प्रकारे ते उपयोग करत आहेत त्या प्रकारच्या उपयोगाला भगवंत परवानगी देतात, आणि त्यानंतर त्या व्यक्तीला त्या चुकीच्या कृत्यांबद्दल यमराजांकडून काय मिळतात? दांडू पण प्राप्त होतात. तर
दोन प्रकारचे भगवंतांचे आदान प्रदान कळाले आपल्या सगळ्यांना प्रभूजी. भक्तांबद्दल हो. कशा प्रकारचं आदान प्रदान आहे आणि प्रकार सांगता या पूर्णतः आत्मसंतुष्ट आहेत आणि ज्यांना आपल्या कोणत्याही इच्छा या त्यांना पूर्ण करण्यासाठी बाहेर पूर्ण प्रकारे ते आत्मसंतुष्ट आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सेल्फ सफिशियंट, सेल्फ सॅटिस्फाईड, आत्मसंतुष्ट अशा प्रकारचे भगवंत आहेत. कैवल्य पत ए नमः. कैवल्यपती का सांगितलंय? कारण ज्यांना की ब्रह्मन प्राप्त करायचं, ब्रह्म अनुभव प्राप्त करायचा आहे, अशा सर्व कैवल्य म्हणजे मोक्ष ज्यांना प्राप्त करायचा आहे. ऑफकोर्स भगवंतांचे शुद्ध भक्त हे मोक्षाची कधीही अपेक्षा ठेवत नाहीत, मुक्तीची कधी अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांना त्यांची प्रेरणा असते भगवंतांची नित्य सेवा प्राप्त व्हावी भगवत धामामध्ये. परंतु जे मायावादी वगैरे व्यक्ती असतात, ज्यांना ब्रह्म मुक्तीची, सायुज्य मुक्तीची वगैरे प्रेरणा म्हणजे अपेक्षा असते, तर अशा प्रकारच्या व्यक्तींसाठी पण कैवल्यपती म्हणून भगवंतांना संबोधित केलेले कुंती महाराणींनी. तर अशा भगवंतांना कुंती महाराणी नमस्कार अर्पण करत आहेत, जे की भौतिकदृष्ट्या पूर्णतः अनासक्त अशा भगवंतांचे धनसंपत्ती आहेत, सॉरी अशा प्रकारच्या भक्तांची धनसंपत्ती आहेत, आणि जे की स्वतः 3 गुणांच्या पलीकडे तर आहेतच, परंतु त्यांचे शुद्ध भक्त पण भगवंतांप्रमाणेच 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आत्मा रामाय शांताय, आणि पूर्णपणे भगवंत आत्मसंतुष्ट आहेत. त्यांना कोणत्याही भौतिक किंवा बाहेरच्या गोष्टीची गरज नाहीये स्वतःला संतुष्ट करण्यासाठी. आणि जे कोणते व्यक्ती मुक्तीची अपेक्षा ठेवतात, मुक्तीसाठी प्रयत्न करतात आपल्या जीवनामध्ये, तशा कैवल्य प्राप्त करणाऱ्या व्यक्तींचे जे पती, जे स्वामी आहेत, ते पण भगवंत आहेत. अशा भगवंतांना माझा नमस्कार असो. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. अशा भक्तांना सांगू आपण जे खूप शांत शांत आहेत, आतापर्यंत ज्यांनी काहीच बोललेलं नाही. रेश्मा भोईर माताजी, तुम्हाला वाचायला आवडेल का? हरे कृष्ण प्रभुजी. हा माताजी, तुम्हाला वाचायचं आहे? एक मिनिट हा प्रभुजी. हा. हा प्रभुजी, कुठून? भौतिक दृष्ट्या अकिंचन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तिला प्रभुपाद यांची जय. भौतिकदृष्ट्या एक मिनिट. भौतिकदृष्ट्या अकिंचन झालेल्या धन असलेल्या, एक मिनिट मला इथे ओपन होतं. एक मिनिट. आरामात आरामात. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. कुठला श्लोक आहे? हा, भौतिक दृष्ट्या अकिंचन झालेल्यांची. हा हरे सॉरी प्रभुजी. हरे कृष्ण. शिला प्रभुपाद यांची जय. भौतिकदृष्ट्या अकिंचन झालेल्यांचे धन असलेल्या तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही 3 गुणांच्या प्रभावापलीकडे आहात. तुम्ही स्वातरांतच रमण करणारे आहात आणि म्हणून परम शांत आहात. तुम्ही ब्रह्म अनुभवात मग्न असलेल्यांचे अधिपती आहात. तुम्हाला नमस्कार असो. तात्पर्य वाचू प्रभुजी. हा. तात्पर्य श्रीला प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रीला प्रभुपाद यांची जय. केवळ निर्धनत्वामुळे मनुष्य वैरागी होतोच असे नव्हे. जीव नेहमीच एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, कारण त्याला त्याहून काहीतरी अधिक मौल्यवान मिळवायचे असते. चांगल्या शिक्षणाकरिता विद्यार्थी आपल्या बालसुलभ सवयींचा त्याग करतो. चांगल्या नोकरीसाठी नोकर नोकरी सोडून देतो. त्याप्रमाणे भगवत भक्त भौतिक जगाचा त्याग करतो. तो व्यर्थ नव्हे, तर त्याला आध्यात्मिक दृष्ट्या काहीतरी प्राप्त करायचे असते. श्रील रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांनी भगवंताच्या सेवेसाठी आपल्या प्रचूर भौतिक वैभव विलासाचा त्याग केला. लौकिक दृष्टीने ते फारच सन्माननीय होते. रूप सनातन गोस्वामी हे बंगाल सरकारचे मंत्री होते, तर श्रील रघुनाथ दास गोस्वामी एका मोठ्या जमीनदारांचे चिरंजीव होते. परंतु या गोष्टीपेक्षाही काहीतरी अधिक मिळवण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. साधारणतः
भगवत भक्ताजवळ भौतिक वैभव नसते, परंतु भगवंताच्या चरण कमळात त्यांचा एक गुप्त खजिना असतो. श्रील सनातन गोस्वामी विषयी एक सुंदर घटना सांगितली जाते. त्यांच्याकडे एक परीस होता. तो कचऱ्यात पडलेला होता. एका अर्थार्थी मनुष्याने तो घेतला, परंतु त्याला नंतर आश्चर्य वाटू लागले की अशी मौल्यवान वस्तू अशा उपेक्षित स्थानी का ठेवली असावी. म्हणून त्याने गोस्वामींजवळ अधिक मौल्यवान वस्तूंची मागणी केली. तेव्हा सनातन गोस्वामींनी त्यांना हरिनाम प्रदान केले. ज्याच्याकडे भौतिक स्वरूपाचे असे काहीच देण्यासारखे नाही, त्यांना अकिंचन म्हणतात. अर्थात भक्त अथवा महात्मा कोणालाही भौतिक स्वरूपाचे काही देत नाही, कारण त्याचे भौतिक संग्रह पूर्वीच त्यागलेला असतो. तथापि तो परम स्वरूपाची ठेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत इतरांना देऊ शकतो, कारण तेच भक्ताचे वास्तविक धन आहेत. केरात पडलेला परीस सनातन गोस्वामींच्या धनसंपत्तीत येत नव्हता, नाहीतर तो तशा ठिकाणी ठेवला गेला नसता. या उदाहरणावरून नवीन साधकांना हे समजून द्यायचे आहे की भौतिक आकांक्षा आणि आध्यात्मिक प्रगती कधीही समांतर चालणे शक्य नाही. सर्व गोष्टींना भगवंतांशी संबंधित पाहण्याची पात्रता नसेल तर निदान चित व जड वस्तूंमधील अंतर जाणता आले पाहिजे. सनातन गोस्वामी सारखे आचार्य सर्व गोष्टींना आध्यात्मिक दृष्ट्याने पाहू शकत होते. आपल्याला अशी आध्यात्मिक दृष्टी नसल्याने आपल्याला ते उदाहरण घालून देत आहेत. भौतिक संस्कृतीचा विकास किंवा तशी दृष्टी आध्यात्मिक प्रगतीतील मोठी धोंड आहे. अशी भौतिक प्रगती प्राणी मात्राला सर्व प्रकारच्या भौतिक तापांचे कारण असलेल्या देहबंधनात जखडून ठेवते. अशा भौतिक प्रगतीला अनर्थ म्हणणेच नको त्या गोष्टी असे म्हटले जाते. वर्तमान समयी नको असलेल्या अनेक गोष्टी प्रचारात आहेत. देहात्म बुद्धीमुळेच त्यांची निर्मिती होते. आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्त करणे ही मनुष्याच्या जीवनाची परम आवश्यकता आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष दिल्याने मानव शक्ती व्यर्थ जाते. चंद्रावर जाण्याचा प्रयत्न हे मानव शक्ती कशी व्यर्थ जाते याचे एक उदाहरण आहे. कारण चंद्र प्राप्त करूनही जीवनाच्या समस्या सुटणार नाहीत. भगवत भक्तांना अकिंचन म्हणण्यात येते, कारण त्यांच्याकडे वास्तविकपणे भौतिक संग्रह नसतो. भौतिक संग्रह प्रकृतीच्या 3 गुणांची उपज आहे. हे आत्मिक शक्तीचा ऱ्हास करतात. म्हणून भौतिक प्रकृतीची निर्मिती असलेल्या गोष्टी आपण जितक्या कमी करू तितकी आध्यात्मिक प्रगतीची अधिक संधी आपल्याला मिळेल. परमपुरुष भगवंतांचा भौतिक कार्यांशी प्रत्यक्षपणे संबंध नाही. त्यांचे कार्य जरी त्यांनी या जगात प्रकट केले तरी ते दिव्य असून भौतिक गुणांनी प्रभावित झालेले नसते. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, ज्यांची या भौतिक जगातील आणि भौतिक जगाबाहेरील आविर्भाव अंतर्धानासहित सर्व कार्य दिव्य आहेत. जो मनुष्य हे पूर्णपणे जाणतो तो या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तो भगवत धामात जातो. या भौतिक रोगाला काही भौतिकतेची हाव किंवा लोभ आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा हे आहे. प्राकृतिक 3 गुणांच्या पारस्परिक क्रियांमुळे अशी लालसा उत्पन्न होत असते. तथापि भगवंतांना आणि भगवत भक्तांना अशी मिथ्या सुखाची आसक्ती नसते. म्हणून भगवंतांना आणि भक्तांना निवृत्त गुणीवृत्ती म्हटले जाते. पूर्ण निवृत्त गुणीवृत्ती स्वतः भगवान आहेत, कारण ते भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी कधीच आकर्षित होत नाहीत. तर प्राणीमात्रांची मात्र तशी प्रवृत्ती असते. त्यापैकी काही जण भौतिक प्रकृतीच्या भ्रामक आकर्षणात अडकले जातात. भगवान भक्तांची धनसंपत्ती असल्यामुळे आणि त्याप्रमाणे भक्तही भगवंतांची धनसंपत्ती असल्यामुळे भक्त त्रिगुणांच्या अतीत आहेत यात संख्या नाही. हा स्वाभाविक निष्कर्ष दुःख दारिद्र्य दूर व्हावे यासाठी भगवंताकडे आलेले, तसे जिज्ञासा आणि तर्क करून भगवंताकडे उन्मुख झालेले असे जे संमिश्र भक्त आहेत त्यांच्याहून अनन्य भक्त वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अनन्य भक्त आणि भगवान एकमेकांशी दिव्यत्वाने जोडलेले असतात. अशा भगवंतांना इतरांशी काहीही करायचे नसते, म्हणून त्यांना आत्माराम असे म्हणतात. ते जसे आत्मसंतुष्ट आत्माराम आहेत तसेच ते भगवंताच्या अस्तित्वात विलीन होऊ पाहणाऱ्या सर्व वाद्यांचेही स्वामी आहेत. असे अद्वैतवादी ब्रह्मज्योती म्हटल्या जाणाऱ्या भगवंताच्या अंग कांतीत लीन होतात, परंतु भक्त मात्र भगवंताच्या दिव्य लीलात प्रवेश करतात. त्यांना कधीही भौतिक समजू नये. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी.
धन्यवाद मॅम. हरे कृष्ण. तात्पर्य थोडंसं मोठं आहे पण खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं की भगवंतांच्या भक्तांना कशा प्रकारे अकिंचन म्हटलं जातं. कारण भौतिक गोष्टींचा उपभोग करण्याची त्यांची कोणतीही इच्छा नसते, अनासक्त असतात ते. आणि अशा भगवंतांच्या अकिंचन भक्तांसाठी जी भौतिक संपत्तीच्या, भौतिक उपभोगाच्या ज्या संपत्ती आहेत, गोष्टी आहेत, त्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय, सुवर्ण हे आम्हा मृत्तिके समान. म्हणजे अशा शुद्ध भक्तांसाठी माती दगड असले काय किंवा सोने असले काय, त्याचा उपयोग तेवढाच आहे जेवढा ते भगवंतांच्या सेवेमध्ये आपण वापरू शकू. पण स्वतःच्या उपभोगासाठी त्यांना माती दगडामध्ये आणि सोन्यामध्ये काहीही फरक नाहीये. कारण त्यांना त्या सोन्याबद्दल किंवा भौतिक उपभोगाच्या वस्तूंबद्दल थोडेही आकर्षण नाहीये. आणि इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात अशा महान शुद्ध भक्तांचा, ज्यांनी की आपल्या भौतिक वैभव विलासाचा पूर्ण त्याग केला भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्ण आयुष्य वेचण्यासाठी. जिथे उदाहरण दिले ते रूप आणि सनातन गोस्वामींचं. तर बेंगॉलचे त्यावेळेस पश्चिम बंगालला वेगळा नव्हतं, बांगलादेश आणि पश्चिम बंगाल हा मिळून पूर्ण बंगालचं राज्य समजलं जायचं भारतामध्ये, भारतभूमीवर. तर बंगालचे जे राजा होते, सम्राट नवाब हुसेन शाह, मुघलांचं राज्य होतं. तर नवाब हुसेन शाह त्यांच्या राज्यामध्ये रूप आणि सनातन गोस्वामी, ज्यावेळेस त्यांचं नाव दबीर खास आणि सकार मलिक होतं, ते हे मंत्री म्हणून होते. अर्थमंत्री आणि प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री, अशा प्रकारचे दोन मंत्री होते भाऊ. आणि खूप सारी धनसंपत्ती होती. त्याच प्रकारे श्री रघुनाथ दास गोस्वामी हे एका मोठ्या जमीनदाराचा आणि त्यांच्या भावाचं अशा पूर्ण घरामध्ये एकुलता एक मुलगा म्हणून रघुनाथ दास गोस्वामी होते. आणि पूर्ण वडिलांच्या, काकांच्या पूर्ण धनसंपत्तीचे वारिस होते ते. परंतु एवढी सर्व भौतिक वैभव असताना पण या सर्व शुद्ध भक्तांनी भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्ण जोडण्यासाठी या भौतिक विलासाचा, संपत्तीचा सर्वस्व त्याग केला. तर इथे सांगितलंय म्हणून त्यांना अकिंचन म्हटलेलं आहे, की भौतिक दृष्ट्या उपभोगाची बिलकुल त्यांना आशा आकांक्षा नाहीये. आणि खूप सुंदर गोष्ट इथे तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितली की अशा सनातन गोस्वामींकडे ज्यावेळेस ते श्री चैतन्य महाप्रभूंना शरण जाऊन त्यांनी आपलं जीवन पूर्ण समर्पित केलं भगवंतांच्या सेवेमध्ये, ते गोवर्धनच्या जवळ राहायचे, वृंदावन गोवर्धनच्या जवळ. तर तिथे एक व्यक्ती त्यांच्याकडे एकदा आला, काही भौतिक कारण घेऊन, की मला ह्या माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी किंवा कोणत्या दुसऱ्या कारणासाठी कोणत्या ह्याची गरज आहे, संपत्तीची गरज आहे, तर आपण मला मदत करू शकाल का? तर हे तर त्यावेळेस एका साधूचं जीवन जगत होते, काही भौतिक संपत्ती वगैरे अशी काही नव्हती. पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे, माझ्याकडे एक जुना परिसाचं दगड, परिस म्हणजे अशी गोष्ट की ज्याला कोणत्याही जर आयन म्हणजे लोखंड जर आपण स्पर्श केला तर ते पण सुवर्ण होईल, तर तू तो घेऊन जा. तर त्या व्यक्तीला वाटलं की अरे बापरे, एवढं आपल्याला महान परिसाचं हे मिळत आहे दगड, तर ते म्हणले कुठे ठेवलेला आहे? तर सनातन गोस्वामी म्हणाले की तो कचऱ्याच्या डब्यामध्ये पडलेला आहे. तर तो व्यक्ती आनंदाने घेऊन गेला. परंतु त्याच्यानंतर लक्षात आलं की हा जर परिसाचा दगड एवढा मौल्यवान आहे, तर याला कचऱ्याच्या डब्यामध्ये काय ठेवलं सनातन गोस्वामींनी? तर तो व्यक्ती पुन्हा सनातन गोस्वामींकडे गेला विचारण्यासाठी की हा परिसाचा दगड एवढा मौल्यवान आहे, मग तुम्ही त्याला कचऱ्यामध्ये काय टाकलं? तर सनातन गोस्वामी म्हणाले, कारण माझ्या जवळ त्या परिसापेक्षाही जास्त मौल्यवान अशी कोणती गोष्ट आहे? तर तो व्यक्ती म्हटलं, मग तुम्ही मला ती गोष्ट द्याल का? सनातन गोस्वामी म्हणाले, ठीक आहे, परंतु त्या परिसाच्या दगडाला तू आसक्त राहायला नको, त्याच्यामुळे तू आधी तो फेकून दे, मग माझ्याकडे, मग मी तुला सांगतो की ती जास्त मौल्यवान गोष्ट कोणती आहे. तर त्या व्यक्तीने सनातन गोस्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना पूर्ण समर्पित होऊन तो परिसाचा दगड फेकून दिला. आणि त्यानंतर सनातन गोस्वामींनी काय दिला त्या व्यक्तीला? कोणती मौल्यवान गोष्ट दिली प्रभूजीज, माताजीज? सुधीर हरिनाम. प्रभू? हरिनाम. हरिनाम दिला. कारण सनातन गोस्वामी हरिनामाला ह्या कोणत्याही भौतिक प्राप्तीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ समजायचे आणि त्यांना ते विश्वास होता. तर अशा प्रकारे आपण बघतो
की अशा अकिंचन भक्तांची भगवंत हे पूर्णतः त्यांना स्वतःला देऊन टाकतात आणि त्यांची संपत्ती होतात. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच ह्या श्लोकावर किंवा आधीच्या श्लोकावर? हरे कृष्ण, धन्यवाद प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रभूजी. येस प्रभूजी. आपण म्हणजे साधनेमध्ये आहोत, गृहस्थी आहोत आपण. हो हो. तर ते अकिंचन जी अवस्था आहे ती प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये अकिंचन राहणं म्हणजे असं नाही की पूर्ण जे काही घरदार संपत्ती आहे त्याचा पूर्ण त्याग करून टाकलं. याचा अर्थ असा होतो की भगवंतांच्या सेवेमध्ये गृहस्थीमध्ये राहून पण आपण अकिंचन राहू शकतो. आपल्याकडची प्रत्येक गोष्ट म्हणजे केवळ भौतिक गोष्ट नाही, तर आपल्या कुटुंबातले पण सदस्य यांना आपण प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रेरणा, की हळूहळू त्यांना जसं घेता येईल त्या प्रकारे कृष्ण भक्तीमध्ये त्यांना जोडणं. आणि आपल्याकडे जे कोणतं उदाहरणार्थ भागवतामध्ये सांगितलंय की प्राणेर अर्थेर धिया वाचा, की स्वतःचं जीवन पूर्णतः भगवंतांच्या सेवेत जोडून, ते जर जमत नसेल तर जे कोणती आपल्या जवळ प्राप्ती भगवंतांच्या कृपेने झालेली आहेत, म्हणजे धनसंपत्ती असू द्या, स्वतःची बुद्धी असू द्या, कोणतं बाकीच्या फॅसिलिटीज असू द्या. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे जर गाडी आहे, आपण भगवंतांच्या भक्तांना प्रोग्रामला नेण्यासाठी कुठे मदत करू शकतो. आपण त्यांच्यासोबत कधी पुस्तक वितरणासाठी सेवेत ती गाडीला लावू शकतो. अशा प्रकारे आपली जी संपत्ती आहे ती शुद्ध होईल. ज्या प्रकारे मी नेहमी उदाहरण देतो की जे की नोकरदार व्यक्ती आहेत किंवा जे बिझनेस व्यापार करणारे व्यक्ती आहेत, ते आपल्या वर्षाची जी कमाई आहे त्याच्यामधून आपल्याला एक स्पेसिफिक पोर्शन आपण शासनास टॅक्स म्हणून देतो, जेणेकरून आपली ती कमाई शुद्ध व्हावी. जर आपण टॅक्स भरला नाही तर IT डिपार्टमेंट आपल्याला नोटीस पाठवू शकतं आणि आपण जी कमवलेली कमाई आहे त्याला इलिजिटिमेट म्हणजे कायद्यानुसार चुकीचं किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा ठरवला जाऊ शकतो. का? कारण आपण टॅक्स भरलेला नाहीये. त्याच प्रकारे भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये दिलेल्या ज्या भौतिक प्राप्ती आहेत त्या जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरल्या, प्राणेर म्हणजे पूर्ण जीवन समर्पित करून, अर्थेर म्हणजे आपल्याकडे ज्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत त्या भगवंतांच्या सेवेत वापरून, धिया धिया म्हणजे इंटेलिजन्स, म्हणजे आपण आपलं जी बुद्धी आहे ते शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी, श्रीमद भागवतम, भगवद्गीता यांचा अभ्यास करण्यासाठी वापरून, भगवंतांचा प्रचार प्रसार करण्यासाठी वापरून, आणि वाचा म्हणजे आपलं जे बोलण्याची जी शक्ती दिली आहे भगवंतांनी, ती आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरून आपण भगवंतांना अकिंचना बनवू शकतो प्रभूजी. ठीक आहे. तर अकिंचन बनणं याचा अर्थ असा नाही की जे आहे ते सगळं सोडून देणं, बिलकुल नाही. आपण कितीतरी महान भक्त बघतो. परीक्षित महाराज बघतो, आपण युधिष्ठिर महाराज बघतो, पृथू महाराज बघतो, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज. तर हे यांनी काही आपलं घरदार राज्य सगळं काही सोडून वनामध्ये नव्हते गेले. हे सर्व राज्याचा काळजी सांभाळ करत असताना पण भगवंतांच्या भक्तीमध्ये तेवढेच गुंतलेले, तेवढेच जोडलेले होते. ठीक आहे सुधीर प्रभूजी. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर आपण आपल्या घरच्यांना पण आणि प्रेमाने, असं नाही की जबरदस्ती की मी सांगत आहे तुम्हाला तर तुम्हाला हरिनाम घ्यावंच लागत, अशाने कोणी भक्त होत नाही. तुम्ही असं वातावरण तयार करा की आपल्या स्वतःचं आपण चांगलं उदाहरण सेट करू शकतो, की घरचे म्हटले पाहिजे की बघा, आपण जर आई वडिलांचा मुलगा आहे तर आई वडील म्हटले पाहिजे की बघा, भक्तीच्या मार्गाला गेल्यापासून किती फरक पडलाय मुलामध्ये, की हा चिडचिड करत नाही, संताप करत नाही, आरडाओरडा करत नाही, घरामध्ये भांडण करत नाही. तर श्रील प्रभुपाद सांगायचे की माय डिवोटीज हाऊ कॅन दे बी रिकॉग्नाइज, भक्तांना कसं ओळखू शकतो? प्रभुपादजी म्हणाले माय डिवोटीज आर जेंटलमॅन. हे सभ्य त्यांचं वर्तन आहे, एका भक्ताचं हे लक्षण आहे. तर आपल्या योग्य लक्षणाने आपल्या भक्ती मार्गामध्ये विशेष प्रकारे साधना भक्तीच्या पालनाने आपण एक चांगलं उदाहरण घरच्यांसमोर प्रस्तुत करू शकतो. ती पहिली स्टेप आहे प्रभूजीज माताजी, की तुम्ही छान भक्त बनण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासमोर, मुलांसमोर म्हणा, स्वतःच्या पत्नीसमोर किंवा ज्या माताजी आहेत त्या आपल्या पतीसमोर, बाकीच्या कुटुंबातल्या सदस्यांसमोर चांगलं उदाहरण प्रस्तुत करा, जेणेकरून तुमच्याकडे बघून त्यांना प्रोत्साहन मिळेल की मला कृष्ण भक्ती काय आहे माहित नाहीये, पण ही व्यक्ती कृष्ण भक्ती करत आहे आणि खूप छान बदल त्यांच्यामध्ये घडत आहेत. तर मला पण असंच व्हायचंय, शांत व्हायचंय आणि
रागराग नाही करायचा आहे, वागण्यामध्ये आपलं तारतम्य असावं, कुणाला उलटून बोलून अपमान अनादर अशा प्रकारचं वर्तन नसावं. तर मला जर अशा प्रकारे स्वतःचं वर्तन सुधारायचंय तर ती व्यक्ती काय करते मला पण बघू द्या बरं जरा. तर ह्या प्रकारची सेवा ही खूप मोठी सेवा आहे. आपलं चांगलं उदाहरण प्रस्तुत करणं आपल्या कुटुंबियांसमवेत, जेणेकरून ते हरिनाम घेण्यासाठी, भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडण्यासाठी त्यांना प्रेरणा प्राप्त व्हावी, आतुर व्हावे ते. ठीक आहे प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. तर अशा प्रकारे आपल्या गृहस्थीमध्ये राहून पण आपण अकिंचन भक्त होऊ शकतो. आपल्याला हे सर्व सोडण्याची गरज नाही. काय सोडायची गरज आहे? एक गोष्ट सोडायची गरज आहे. कोणती गोष्ट आहे ती प्रभुजी, माताजी, सुधीर प्रभू? संसाराप्रती आसक्ती. हा, म्हणजे ज्या कोणत्या भगवंतांनी आपल्याला प्राप्ती दिलेल्या आहेत त्या भौतिक प्राप्तींची जी इच्छा आहे, जी प्रेरणा आहे, ती सोडायची आपल्याला. ह्या सगळ्या प्राप्ती कुणासाठी बनलेल्या आहेत? भगवंतांच्या सेवेसाठी, ना की माझ्या उपभोगासाठी. ती एक गोष्ट जर आपण त्यागली, बाकीचं काही त्याग करायची गरज नाहीये प्रभुजी, माताजी. हरे कृष्ण. हे तात्पर्य थोडे थोडे मोठे आहे, त्याच्यामुळे थोडासा आपला वेळ जात आहे. आपण हा श्लोक पुढच्या वेळेला कव्हर करू. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजी, माताजी? अन्वया माताजी आणि अजून बाकीचे कोण कोण आहेत? प्रांजली शिंदे माताजी, किरण जाधव प्रभू, पूजा राखे माताजी, संजय पाटील बा घुमे प्रभू, सुमती माताजी आणि बाकीचे सगळे भक्त. हरे कृष्ण. नाही प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. खूप छान घेतला हरे क्लास. कृष्ण. हरे कृष्ण. तर मी उद्या फॅमिली सोबत भारतात इथून निघत आहे. तर आपण कृपया आपले आशीर्वाद सोबत ठेवा, जेणेकरून कुटुंबातले सदस्य तिथे पुण्याला जाऊन पण भगवंतांच्या आणि भक्तांच्या सेवेमध्ये चांगले जोडल्या जातील. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. वंशा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रभू. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.